आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। आपल्याला सगळ्यांनी केलेलं वार्तांकन बीड जिल्ह्यातल्या पत्रकारांनी पूर्ण महाराष्ट्र गेले काय त्यांनी पाहतोय। बऱ्याचशा घटना जे घडत आहेत। आज एका कुटुंबातील युवतीने धाराशिव येथे नुकतीच आत्महत्या केली आणि त्या आत्महत्या केल्यानंतर ज्या व्यक्तीने तिची फसवणूक केली ती सायबर क्राईमच्या मार्फत तिला शोषणाच्या संदर्भात काही तिचे व्हिडिओ क्लिप्स वगैरे चुकीच्या पद्धतीने दाखवलेल्या होत्या। त्याबद्दल ते दुःख सहन न झाल्यामुळे संबंधित मुलीने धाराशिवमध्ये जाऊन आत्महत्या केली। तिच्या आईने सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना काल पत्र जाहीर दिलेलं होतं आणि तुम्ही मला यामध्ये माझ्या पाठीशी उभे राहा आणि साक्षीच्या मृत्यूच्या संदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असं त्यांनी आवाहन केलं होतं। त्यानंतर काल संबंधित महिलेशी फोनवरून मी दूरध्वनीवरून संपर्क साधला। आपल्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांनी बीडमध्ये त्यांच्याकडे गेल्या, त्यांना दिलासा दिला, माझं आणि त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्यात नक्की काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला। ते संपूर्णपणे काल माननीय शिंदे साहेबांचा मला फोन आला होता आणि त्यांनी माहिती फोनवरती असतानाच त्यांनी एकेका एसपीशी म्हणजे बीड एसपी, धाराशिव एसपी यांच्याशी बोलून या प्रकरणामध्ये काय कारणाने तिची आत्महत्या झाली त्याला जबाबदार असलेले जे जे लोक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करा आणि सर्व साक्षी पुरावे व्यवस्थित येतील समोर हे बघा आणि कुठली हयगय होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना बीड आणि धाराशिव दोन्ही एसपींना दिल्या। त्यानंतर संभाजीनगरला पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांनाही सूचना दिल्या आणि त्या पार्श्वभूमीवरती या कुटुंबाला धीर देण्याच्या दृष्टीने माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना आणि आम्ही सगळेजण त्याच्या बरोबर आहोत। या संदर्भात देखील परत एकदा ग्वाही दिली। मी स्वतः कालच यायचा विचार करत होता परंतु मला 10-11 वाजता हे माहिती कळल्यावरती शक्य झालं नाही, परंतु मी आज सकाळी येऊन पोचले। त्यांना घरी जाण्याच्या आधी पोलीस अधीक्षक मला भेटायला आले होते, तेही कालच रात्री दौऱ्यावरून परत दिले आहेत आणि मी त्यांना विनंती केली की त्यांनी येऊन तुमच्याकडे तक्रार ते तर करतीलच, त्यांचं ते कर्तव्यच आहे, परंतु तुम्ही सुद्धा दिलासा द्यायला आलात स्वतः बरोबर ते चांगलं होईल। त्यावेळेला त्यांनी ते मान्य केलं। आणखी ते माझ्या बरोबर स्वतः आले आणि बीड पोलीस अधीक्षकांनी मी भेट दिली आणि त्याच्यातून तुम्ही पण सगळेजण समोर होतात आणि तुम्ही पण संयमाने आणि फार व्यवस्थित पद्धतीने त्याचं सगळ्यांनी वार्तांकन केलेलं मी पाहिलं। कुठेही त्या कुटुंबाला अजून त्रास होईल किंवा त्यांच्या त्या गोपनीय गोष्टी असतात अशा कुटुंबामध्ये मुलीची आत्महत्या होते त्यावेळेला त्याबद्दलच काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारणं वगैरे असं काही झालं नाही। मग आम्हाला जी माहिती तपासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असली तरीही तपासाच्या संदर्भात आरोपीच्या वकिलांना फायदा होईल अशा प्रकारची कुठली माहिती माझ्यापासून बाहेर पडणार नाहीये। जी आहे वस्तुस्थितीमध्ये ते जरूर सांगणार आहे। त्यांच्या आईने एक व्हिडिओ दाखवला ज्या मुलाशी लग्न ठरलं होतं त्याच्याबरोबर केळ्याचा म्हणजे साखरपुड्याचा कार्यक्रम चाललेला होता, त्याच्यामध्ये ती अतिशय आनंदाने आणि हसत आणखी खूप म्हणजे प्रसन्न मनोवृत्ती दोघांची दिसत होती, तो मुलगा आणि त्यामुळे बाकी चर्चेत मी जाणार नाही, परंतु ते स्पष्ट झालं। दुसरं म्हणजे हे जे पोलीस तिकडचे DYSP आहेत त्यांच्याबद्दलची त्यांनी तक्रार केली, त्याच्यामध्ये 4 दिवस त्यांना विलंब करायला लागला आणि 4 दिवसांनी नंतर तक्रार त्यांनी घेतली। त्याचबरोबर यांनी अपशब्द देखील त्यांना उद्देशून वापरले आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये राठोडांची चौकशी झाल्याशिवाय पुढचं कारवाई होणं फार दिसतंय, कारण त्यांच्या वागण्यामुळे हे कुटुंब खचल्यासारखं झालेलं आहे। पण तरीही स्वतः एसपीशी बोलल्यामुळे आणखीन त्यांनी मग आता असं ठरलं की त्यांनी एक अर्ज लिहून द्यायचा काय काय त्यांना ज्यांनी काही लोक आहेत असे की जे त्यांचे नातेवाईक पोलीसमध्ये आहेत आणि म्हणून दबाव आणला जातो त्यांच्याबद्दलच्या काय तक्रारी आहेत। त्याचबरोबर तिथे बाकी काही ग्रामस्थ बसलेले होते
त्या विशिष्ट महाविद्यालयामध्ये देखील काही गुंडांची टोळकी आहे की जी मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे मुली कंटाळून जातात आणि शेवटी शिक्षण आपलं संपेल या भीतीने आत्महत्या करायला त्यांना प्रवृत्त केलं जात आहे. आणि म्हणून त्याबद्दल सुद्धा काही कारवाई केली पाहिजे असं सांगण्यामध्ये आलं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काही आमच्याकडे माहिती तुम्ही ताबडतोब द्या, मी पण शिवाजीनगर पोलीस स्टेशनची माहिती मागून घेतो, असा एक मुद्दा त्यामध्ये आला. आणि तिसरं म्हणजे काही कार्यकर्ते होते, त्यांनी अनुसूचित जाती जमातीवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात देखील दुसऱ्या घटनेमध्ये काही अपशब्द वापरले होते, त्याची पण माहिती दिली. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की हा पण घटना महत्वाचा आहे, तुम्ही त्याच्यावरचा वेगळा अर्ज करा आणि अर्ज करून तो आपण सगळे राज्य सरकारकडे पोहोचवू. आणि त्याच्यावरती अर्ज ऍडव्होकेट संगीता चव्हाण यांनी SP बीड यांच्याकडे दाखल करणारे, तेच धाराशिव SP पाठपुरावा करणार त्या संदर्भात. काल माननीय शिंदे साहेबांनी या DYSP वरती कारवाई केली पाहिजे असं मत व्यक्त केलेलं. त्यांचं मत म्हणजे नुसतं मत नसतं, ते निर्देश असतात. त्याच्यामुळे आज कॅबिनेटमध्ये त्या संदर्भात काही ना काही चर्चा झाली असेल. परंतु मी स्वतः पण आजची परिस्थिती मी स्वतःची ऐकली, समजून घेतली. त्यानुसार ती सुद्धा वस्तुस्थिती मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार आहे. आणि त्यानुसार या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण त्याच्या सोबत आहोत. पण हा एका मुलीचा प्रश्न नाहीये, तर समाजामध्ये ही जी अपप्रवृत्ती वाढते आहे की मुलीला त्रास झाल्यावरती ती मुलगीच स्वतः तिचं जीवन संपवून तिने टाकलं की या लोकांची आसुरी आनंद त्यांना मिळतो किंवा काय, कशा पद्धतीने विकृत समाधान मिळतं हा एक प्रश्न तयार झालेला आहे. आणि दुसरं महत्वाचं, मुलींच्या शिक्षणाच्या बरोबर अशा प्रकारची दबंग प्रवृत्तीला रोखण्याचं समाजामध्ये घडत नाहीये, हे आपल्याला अनेक उदाहरणांमधून दिसतंय. आणि त्याच्यामुळे त्या अनेक उदाहरणांच्यामुळे मग इतर सामाजिक प्रश्नांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष होताना काही वेळेला दिसून येतं. तर मी स्वतः उपसभापती या नात्याने काही निर्देश पोलिसांनाही दिलेले आहेत. त्यानंतर पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि CEO जिल्हा परिषदेचे आणि नगरपालिकेच्या CEO यांच्याबरोबर मीटिंग घेतलेली आहे. त्यांची त्या बैठकीची मी प्रेस नोट जे लेखनकारांमार्फत तुम्हाला वेगळी पाठवते. म्हणजे त्याच्यामध्ये सगळी तपशीलवार माहिती, पाण्याचा प्रश्न, त्याच्यानंतर ऊसतोड कामगारांचे प्रश्न, रोजगार हमी योजनेची चाललेली कामं, मुलींची आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि इतर जे ग्रामविकासाचे प्रश्न आहेत पाणी टंचाईच्या बरोबर, त्या सगळ्यांच्या वरती आम्ही आज चर्चा केलेली आहे. बरेचसे सूचना निर्देश सुद्धा दिलेले आहेत की जे त्याच्यामध्ये मी अंतर्भाव करेन. आणि आता याच्यानंतर शिवसेना पदाधिकारी घेऊन त्यानंतर तुमचा पाठपुरावा आम्ही मुंबईतून करणार आहोत. आणि ते या ठिकाणी थांबते. माझं पद उपसभापती पद लक्षात घेतलं तर मी शिवसेना नेता असले तरी सुद्धा प्रत्येक राजकीय बाबतीमध्ये प्रत्येक विषयावर प्रत्येक वक्त्यावरती मी उत्तर दिलं पाहिजे असं मला शक्य होणार नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. पण तुम्ही सगळेजण इथे अतिशय गोरगरिबांबरोबर काम करणारे कार्यकर्ते आहात. तिथे डॉक्टर मुंडेंचं प्रकरण असेल, काठोड्याचं बीड मध्ये बलात्कार अत्याचाराची झालेली प्रकरणं असतील, बऱ्याचशा केसेसमध्ये तर काही नवीन मुलांना माहिती असेल, त्यामुळे ते पण माहितात. म्हणजे काही लोक मला येऊन म्हणतात असं तुम्ही एक केस दाखवा. कारण बीडमध्ये एक नाही, 2 नाही, 10 केसेस असतील की ज्याच्यामध्ये आपल्यामुळे न्याय मिळालेला आहे. पण एकटीचं श्रेय असण्यापेक्षा ते समाजाचं असतं. आणि श्रेयापेक्षा सुद्धा त्या माणसाला जीवनदान मिळालं, त्या कुटुंबातली माणसं शिकली तर आपल्याला समाधान असतं. आपण त्यांची नावं सुद्धा जाहीर करत नाही, कारण तुम्हाला कार्यकर्त्यांना ती सगळी माहिती असते. आमचे अनिल जगताप, त्याच्यात आमचे अशोक पटवर्धन, संगीता आणि जुटीन तर हे सगळे आपले पदाधिकारी शिवसेनेचे जे आहेत ते सगळ्या कामामध्ये बरोबर होते. आणि मला जिल्हाधिकारी पण अतिशय एक सकारात्मक भूमिका आणि चांगले विधायक कार्यक्रम राबवण्यासाठी उत्सुक आहेत असं दिसतं. आणि आपले SP जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित त्याच्यात तपास करतील असं वाटतं आहे. त्याच्यावर परिस्थितीवरती लक्ष आमचं आहे. ताई, असे काही घटना घडल्यानंतर पक्ष म्हणून अत्यंत संवेदनशील एक अलीकडच्या काळात हे दुसरं उदाहरण म्हणजे आज तुम्ही आला आणि संतोष देशमुख प्रकरणात देखील पक्षानं मदत करण्याची भावना आणि पाठपुरावा करण्याची भावना. परंतु या दोन्ही प्रकरणातलं आपलं एक आताचं वाक्य होतं की 4 दिवस DYSP ने डिले केला आणि संतोष देशमुख प्रकरणात देखील पोलिसांचा डिले असेल किंवा आरोपीशी संगनमत असेल असे आरोप आहेत किंवा सक्रदर्शी
दिसलंय तसं. तर गृह खातं काहीतरी अपयशी असं वाटतंय का आपल्याला? नाही, त्याचं कारण असं की मी आता त्यांना काही माझ्या कानावरची माहिती आली होती की त्यांना सांगितली. आता अशी जी माहिती येते त्याचा प्रत्येकाचा पुरावा देणं हे शक्य असतं, परंतु लोकसभेचे निकाल ज्या वेळेला लागले अमुक एका पद्धतीने, मग याच्या बाजूनी सरशी दिसत होती लोकसभेला, तेव्हापासून विधानसभेची निवडणूक होण्याच्या आतमध्ये मधल्या काळामध्ये SP नव्हे, DYSP नव्हे, ऍडिशनल CP नव्हे, परंतु त्याच्या खालच्या स्तरावरती असणारे PI किंवा API यांच्यापैकी काही लोकांना वेगवेगळ्या सामदाम दंडभेद वापरून विरोधी पक्षांनी टाकून टाकलेलं होतं काही काळ, असं माझं निरीक्षण आहे. आणि अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये. आणि मग काय होतं की CP, SP आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खूप त्याच्यामध्ये टीकात्मक सगळं सहन करायला लागतं. आणि मुळातच पोलीस स्टेशन मधूनच चाकरून द्यायचं लोकांना, हे कुठल्या कायद्याने सांगणार आहे? हे फडणवीस साहेब सांगणार आहे का एकनाथ शिंदे सांगणार आहेत का अजित पवार सांगणार आहेत? कुणीही मुख्यमंत्री असं सांगत नसतो, परंतु जेव्हा पोलीस पैकी काही लोक अधिकारी असे संवेदनाहीन पद्धतीने वागायला लागतात त्यावेळेला एक उघड दिसतं की त्यांचं कुठे ना कुठे अभद्र स्वरूपाची कुणाशी तरी संगनमत झालेलं असतं. आणि हे संगनमत जे होतं ते संगनमत जोपर्यंत स्फोट होऊन सिद्ध होत नाहीये किंवा काही होत नाही तोपर्यंत आपण त्याला फक्त हलगर्जीपणा नाव देतो. पण प्रत्यक्षामध्ये त्याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहेत की नाही हे प्रत्येक बाबतीमध्ये वेगवेगळं दिसू शकतं. आणि तुम्ही जर का बघितल्यात काही काही केसेस तर तुमच्या लक्षात येईल की पुरावे गायब करण्यापासून ते उच्चस्तरीय जामीन ताबडतोब मिळतो कसा. अॅट्रॉसिटीची केस आहे तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये अपिलात जायला पाहिजे अशा वेळेला. पण हे आम्ही सांगण्याची वेळ येते, हे आम्ही 25 वर्ष बघतोय कुणाचंही सरकार होतं तरी सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की गृहमंत्री अपयशी खाते किंवा सरकार नाही, गृह खातं असं शेवटी खातं म्हणजे आता आपण खुर्ची तर अपयशी खाते म्हणू शकत नाही, खुर्चीवर माणूस असतो. तसं खातं जे आहे त्या खात्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी दोषस्थिती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. न्यायवैद्यकाच्या फॉरेन्सिक लॅब वाढवलेल्या आहेत. आणि आपण असं विरोधी पक्ष असं बोलतो, कधी लता दीदींवर बोलतो, कधी मंगेशकर कुटुंबांवर बोलतो, परत हे फेल झाले, ते फेल झाले, ते फेल झाले. तेव्हा मला स्पष्ट असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला विधानसभेमध्ये भरघोस मत मिळणार आणि आपले मंत्री होणार याची तयारी करून जे बसले होते तर तो अपेक्षाभंग झाला. त्या अपेक्षाभंगातून अजूनही विरोधी पक्ष सावरलेला नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून त्यांनी आमच्या विधिमंडळात सुद्धा कुठलंही कामकाज केलं नाही, कामकाज करू दिलं नाही. रोज तिसरेच आरोप करायचे, अपशब्द वापरायचे, पायऱ्यांवर फक्त आंदोलन करायचं हा प्रकार चाललेला होता. आम्हाला पीठासीन अधिकारी म्हणून आमची इच्छा असते की कामकाज झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण बैठक देतो आणि मग सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर परत म्हणायचं आम्हाला बोलायला दिलं नाही. जेव्हा काही विषय चाललेले असतात त्याच्यामध्ये वेगळ्याच काही विषय भरकटवायचा. त्यामुळे मला तर असं वाटतं की थोडं त्यांनी स्वतःच्या मनाच्या बद्दल परिपक्व भूमिका घेतली पाहिजे. 1-2 वर्षामध्ये सावरतील, त्याच्यानंतर तुम्ही बरोबर चांगल्या गोष्टींना पाठिंबा द्या, सकारात्मक काम करा, सगळ्यांनी मिळून विकासाचं काम करूया. परत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये विरोध असणारच आहे. मी असं म्हणणार नाही की कोणी आमच्या विरोधात असूच नाही म्हणून, पण एक तर स्पष्ट दिसते की कुठलीच गोष्ट समजून न घेता त्याच्यामध्ये टीकेसाठी टीका काही आता पॉलिटिकल उत्तर आपण दिलं. याला जोडून एक ऍडिशनल माहिती सांगतो. ज्या DYSPच्या विरोधात आज सगळे आरोप होत आहेत धाराशिवच्या, ते DYSP बीडला असताना त्यांच्याबद्दल महिलांच्या संदर्भानं अशीच असंवेदनशीलता दाखवल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. गेवराईला असताना त्यांनी SP ऑफिसमधून महिलांना हाकलून दिलं होतं. मग अशा DYSPंना ज्याला तक्रारी असतात सातत्यानं क्रीम पोस्ट मिळतात. म्हणजे आपण कसंही वागलो तरी आपलं सरकार आपलं आहे, आपले सरकारमध्ये पाठीराखे आहेत, ही जी मानसिकता अधिकारी वर्गाची बनत चालली आहे ते अपयश नेमकं कुणाचं? याच्यासाठीच तर विधिमंडळाचे अधिवेशन असतात. मला कित्येक अधिवेशन अशी आठवतात की ज्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो आणि त्यावेळेला विरोधी पक्षांनी सगळे पुरावे मांडल्यानंतर गृह विभागाला त्यांच्यावरती कारवाई करणं हे क्रमप्राप्त होतं. असे 2-3 उदाहरणं झाली. त्यावेळेला मला आठवते की 4थं उदाहरण झालं की आम्ही सस्पेंड करायचा आग्रह करत होतो. शेवटी मी उठून म्हटलं की सगळं डिपार्टमेंटच सस्पेंड करायला लागेल, त्यामुळे या अधिकाऱ्याला काही दुसरी शिक्षा द्या. त्याच्यामुळे या गोष्टी सभागृहामध्ये जर का आल्या असत्या तर ते चांगलं झालं असतं, पण विरोधी पक्षांनी आणल्या नाही. तर आता आमच्या निदर्शनाला आलेले आहेत. आम्ही त्याच्यामध्ये जेवढी शक्य होईल तेवढी काळजी घेऊ. परंतु या संदर्भामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब
आणि अजित पवार साहेब हे नक्की विचार करतील मला असं वाटतं. काही तुम्ही बीड दौऱ्यावरती असताना 3 महत्वाच्या घटना घडल्या. संभाजीनगरमध्ये एका मुलीची छेड काढण्यात आली आहे, जालन्यामध्ये 18 वर्षीय मुलीची आत्महत्या झाली आहे आणि आज बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणीच्या वडिलांवरती ट्रॅक्टर करून मारण्याचा प्रयत्न करणार. त्या घटना थांबवण्यासाठी काही करणार. घटना थांबवण्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की 989250923839 92-25-0-92-839 हा पोलिसांचा व्हॉट्सअप नंबर आहे. समाजाचा सहभाग याच्यामध्ये आला पाहिजे. समाजातले जे लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी म्हणून विरोध नाही केला पाहिजे. आणि दुसरं असं आहे की एखादी मुलगी जात असताना तिची छेडछाड काढली तर आपण मध्ये पडलो तर आपल्यालाच पोलीस त्रास देतील, याच्यामुळे लोकही शांत राहतात. त्यामुळे हा प्रश्न समाजाची मानसिकता आणि जे दबंग प्रवृत्तीचे दिवसाचारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना कसं नियंत्रित करायचं हा सगळा प्रश्न मला दिसतोय. आणि त्याच्यामध्ये आमचं तर निरीक्षण असं आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगासाठी आम्ही अभ्यास केला होता की जेव्हा घटना घडते तेव्हापासून ते निकाल लागेपर्यंत महिला संस्था, महिला संघटना आणि पत्रकार एवढेच काम करत असतात आणि आता सरकारी वकील, असं माझं निरीक्षण. त्याच्यामुळे अशा वेळेला बाकी समाज जर का बघायची भूमिका घेत असेल किंवा पोर्नोग्राफी, सायबर क्राईम, रात्री 10:30-11 नंतर घाणेरडे मेसेज पाठवणं, झाली ओळख की त्याच्यामध्ये पहिलं वैयक्तिक काहीतरी टीव्ही बद्दल बोलणं. सुशील कुलकर्णींचे पाहिले मी व्हिडिओ सुद्धा असेल, डोळ्यात अंजन घालणारे आहेत. म्हणजे माणसाच्या वेशामध्ये असणारे पशु पण नाही म्हणता येणार अशी माणसं जर का भेटत असतील तर आपण कुणाची मदत घेतो हे सुद्धा तपासून घ्यायची वेळ आली. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर का पाहिल्या तर मला असं वाटतं की एकूण खूप आपल्याला काम अधिक विधायक पद्धतीने करण्याची गरज आहे. छेडछाडीचा आता प्रश्न सांगितला. शहर पोलीस ठाण्यामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी एक नर्सिंगची मुलगी तक्रार द्यायला गेली. तिथल्या पोलिसांनी त्यांना भीती दाखवून बाहेर काढलं. असा प्रकार झाला. त्याची चौकशी लागली पण पुढे काहीच कारवाई झाली. सेम आज तसंच आहे. बीड बसस्थानकात रोज चोर जातात. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी जातात. काल एका महिलेच्या गळ्यातील 5 तोळ्याचे दागिने चोरी गेले. आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कालपासून महिला चक्रामध्ये अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. महिलांच्या बाबतीत काय पोलीस संवेदनशील नाहीत का? आमच्या इथे पदाधिकारी आहेत ज्या ज्या पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याच्या घटना आहेत त्यांची यादी तुम्ही काही करून द्या मला. आणि त्याप्रमाणे ते 3-4 घटना ज्या सांगितल्या, दुसरं मी सुद्धा त्या 3-4 घटना सांगितल्या त्यांनी गंभीर आहे. संभाजीनगरला तर आमच्या प्रतिभा जगताप वगैरे कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही शिवसेना महिला आघाडीला सांगितलेले किंवा तुम्ही पाठपुरावा करा. पण जिथे मला वाटतं की त्यांनी निवेदन देऊन काही झालं नाही तिथे मी स्वतः बोलत असते फोनवर, त्या पाठपुरावा करत असते. आम्हाला शक्य होईल तेवढ्या घटनांचा आम्ही पाठपुरावा करतो. पण माझी अपेक्षा आहे की प्रत्येक पक्षाचे खासदार, आमदार, महिला आघाडी यांनी त्या केसेसमध्ये पक्षाचे स्वतः असतील तर त्याला काही करता येत नाही ते मी समजून घेऊ शकत नाही, पण तरी ते गप्प राहिले तर गोष्ट वेगळी. परंतु निदान ज्याच्यामध्ये सामान्यच लोक आहेत दोन्हीकडचे, अशा घटनांच्या मध्ये तरी प्रत्येकाने स्वतःचा 80% वेळ या कामासाठी दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो जर का वेळच दिला नाही तर मग 50% आरक्षण मिळाल्यानंतर महिला सुरक्षित कशा राहणार हा मला प्रश्न वाटतो. ताई गेल्या 4 महिन्यापासून पाहतोय बीड एक विषय बीड एक सुरू आहे. ते पण इथे येतात त्या हत्याकांड, छेडखानी समोर. आता हे सगळं सुरू असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही बोलताना दिसत नाही. मराठवाड्यामध्ये 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यामध्ये 71 शेतकरी आत्महत्या केल्या आणि त्याचा जो निकष आला तो कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या करण्याचा निकष आला. याच्यावर मी सांगू इच्छिते, बरं झालं हा प्रश्न विचारला ते, कारण वीज संपूर्णपणाने माफी व्हावी म्हणून सोलरला चालना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय होतो आहे. कितीतरी ठिकाणी लोक सोलरवरती जात आहेत असं मला अनेक आमदार सुद्धा सांगत होते. शेतीमालाला भाव मिळण्याच्या संदर्भामध्ये कृषी मूल्य आयोगाकडून जे जे आवश्यक असेल ते बदल करण्याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पीक विम्याच्या संदर्भामध्ये मी आजच मिटिंग ठेवली होती, कारण लातूरून माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या की काही ठिकाणी एक पीक विम्याची हमी रक्कम आणि काही ठिकाणी काहीच नाही असा प्रकार चाललेला आहे. तर त्या कंपनीला आणखी पुनर्वसन विभागाला सुद्धा बोलवून ती बैठक माझी परवा होणार आहे. या सगळ्या मुद्द्यांच्यावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा सारखेच बोलतायत. पण होतं काय माहितीये का की आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण 80% जे बोलतो ते सगळं विधायक असतं. शेवटचं एक वाक्य कोणाची तरी काहीतरी टोपी उडवणार असेल
तर त्याचीच ब्रेकिंग न्यूज होते आणि मग असं वाटायला लागतं की आपण न बोललेलं बरं. मग तसं आता मौन पाळावं का काय असं माझ्यावर नाही मिळाले अजून, पण सांगते म्हणजे की मोठ्या प्रमाणामध्ये बातम्यांची परिस्थिती अशी झाली आहे की तुमचा दोष काहीच नाही आणि त्याच्यामध्ये तुमचा काहीही दोष नाहीये. ज्या प्रकारे समाजाचं आणखी बाकीच्या सगळ्या गोष्टींचं वर्चस्व आहे माध्यमांवरती. कालच दासू वैद्यांची एक कविता वाचली, त्याच्यामध्ये फार चांगलं वाटलं मला ऐकतच राहावं लागतं ते म्हणाले. शेवटी ऐकता ऐकता मी अगदी ऐकता म्हणजे असं झालं की माझं आयुष्य संपायची वेळ आहे. त्यामुळे अशी परिस्थिती श्रोत्यांची आणि वाचकांची झाली. काही शेतकरी आणि सौर ऊर्जा संदर्भात आपण प्रश्न मांडलाय. बीड जिल्ह्यातली अशी परिस्थिती असेल की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे सौर वाहिनीचं. त्यासाठी शेतकऱ्यांच्या घरादारावरून नांगर फिरवला जातोय. पवन ऊर्जा कंपनी, सौर ऊर्जा कंपनी कसलाही करार न करता पोलिसांची मदत घेऊन शेतकऱ्याच्या शेतात घुसते. त्यांना कंपनीचे गुंड मारहाण करतात, जबरदस्तीनं तारा ओढल्या जातात, भाव एक समान दिला जात नाही. जे गायरान शेतकरी कसत होते त्याची 1 किलो नोंद असताना सरळ सौर ऊर्जा कंपन्यांना लीजवर दिलं जातं. प्रशासन त्यांचं ऐकत नाही. कलेक्टरांकडे एसपी ऑफिसमध्ये कंपन्यांच्या विरोधात साधारणतः 50 तक्रारी पेंडिंग आहेत. आपल्याला सकारात्मक वाटणारं प्रशासन त्या पेंडिंग तक्रारीवर काहीच करत नाही. आपण जिल्ह्यातल्या छोट्या मोठ्या घडामोडींची दखल घेत असता शेतकऱ्यांच्या संदर्भात हा जो नांगर फिरवला जातोय त्याबद्दल आपण काही शासनाला निर्देश द्याल का, काही दखल घ्या? त्या कंपनी संदर्भात तुमच्या 2 जिल्हा पंचायत तक्रारी पण आहेत, त्या सुद्धा त्याच्यात प्रलंबित आहे. ते हयात आहे त्याच्याबद्दल मी त्याचं अभिनंदन बोलणं सोपं नाहीये. आम्ही साधी माणसं आहोत, त्यामुळे जेवढं शक्य आपण उपसभापती आहात, तरी सुद्धा जे न्यायप्रविष्ट विषय आहेत त्याच्यावर मी भाष्य करू शकतो. एक दुसरा छोटा प्रश्न, आपण आता कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी मागून त्या पद्धतीनं भाव देण्याचं आणखी तर झालं नाही, प्रयत्न सुरू. पण शासनानं हमी भावानं खरेदी केलेलं जे सोयाबीन आहे 2 महिन्यापूर्वी खरेदी संपली, आणखी शेतकऱ्यांची सुपारी दिलेली म्हणजे ते पिकत नाही. सरकार घेतलेलेच पैसे मिळत नाहीत, हमी भाव दूरच. याच्याबद्दल वेळोवेळी सरकारने परिपत्रक काढून सांगितलेलं आहे. परंतु मी स्वतः आता आमचे बरेचसे कार्यकर्ते सुद्धा सोयाबीनचा प्रश्न आहे. मी स्वतः या पीक विम्याच्या बद्दल बैठक घेणारे कृषी विभागाबरोबर, तर ह्याच्यावर मी लक्ष नाही. आणि एक गोष्ट, बीडच्या महिलांच्या गर्भाशय स्त्रियांची देखील आपण 2019 पासून आपण स्वतः पाठपुरावा करताना बैठका घेत आहे पाहतोय. पण शस्त्रक्रियेपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी हा जो मुद्दा आहे, हा बीड वगळता राज्यात इतर कुठेही अंमलबजावणी याची केली जात नाही. म्हणजे तो नियम फक्त बीड पुरताच राहिलेला आहे. आणि दुसरं असं की ऊसतोड कामगारांना अजूनही फळांवरती कारखान्यांकडून सुविधा दिल्या जात नाही. त्यांची नोंदणी अजूनही 2019 पासून सुरू होऊन अजून पूर्ण झालेली नाही. त्यांना त्या सुविधा मिळत नाही. अपेक्षा आजच्या बैठकीत हा विषय झाला. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मी अधिवेशन चालू असतानाच मला वाटतं 26-27 एप्रिल मार्चच्या सुमाराला मराठवाड्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आणि सिव्हिल सर्जन यांच्याबरोबर ऑनलाईन मिटिंग घेतली होती आणि त्यांना ही सूचना केली होती की माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की बीडमध्ये पूर्व परवानगीची अट टाकल्यापासून काही महिला इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन हिस्टेक्टॉमी करतायत का कसं, तिकडचं प्रमाण वाढलं असेल बरं का, आणि ज्यांचे वय लहान आहे हिस्टेक्टॉमी करण्याची गरज नाही, इतर औषधांनी त्या बऱ्या होऊ शकतात, अशा महिलांची हिस्टेक्टॉमी जर का होत असेल तर आर्थिक लाभापोटी तर तुम्ही त्याची नोंद घेणं सुरू कराल का? मला आजच बीड म्हणजे कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि मराठवाड्यामध्ये लातूर आणि धाराशिवला मी जाऊन आले, त्याही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं दोघांनी की आम्ही ती नोंद घ्यायची सुरू केली सिस्टीम की वाढलाय का प्रमाण त्याच्यामध्ये हिस्टेक्टॉमीचं, आणि वाढण्याबरोबर गरज नसताना होते का काय, आणि तसं जर का आमच्या निदर्शनास आले 2 महिन्यामध्ये तर आम्ही तिथे सुद्धा तशी अट लावण्याच्यासाठी मी आग्रह करीन. दुसरं तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्यासमोर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती मुद्दा मी 6 फेब्रुवारीला एक मोठी बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या महिलांना बोलवून घेतला होता. इथल्या केंच्याही रमेश बेसेंच्या संस्थेत काम करणाऱ्या महिला त्याला आलेल्या होत्या, बाकीच्या ठिकाणच्या 180 महिला कार्यकर्त्या आल्या होत्या. तर तिथे आम्ही हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी ऑलरेडी परिपत्रक काढले. मग त्याच्यामध्ये रेशन पोर्टेबिलिटी, त्याच्यानंतर मुली आणि ज्या जातात त्यांना अंगणवाडी मधलं अन्न मुलगे आणि मुलगा दोघांनाही मिळावं. आणि आज सुद्धा मी आढाव्यामध्ये विषय विचारला की ऊसतोड कामगारांची नोंदणी काहीतरी 20-22 हजार झाली त्यांनी सांगितली, ते 19,000 सांगितली.
तर म्हटलं एवढे लाखो असताना कामगार एवढीच का नोंदणी होते. तेव्हा असं निदर्शनास आलं माझ्या की दबाव येतो की नोंदणी केली की ते काही लोकांच्या भावना दुखावल्या जात नाही. तुम्ही आजच निर्देश दिलेले की मुकादमांना सुद्धा नोंदणी करायचं बंधन टाका आणि प्रत्येक मुकादमाकडे किती मजूर आहे हे त्यांना सांगायला सांगितलं. तर ती नोंदणी सुद्धा काही प्रमाणामध्ये वाढू शकेल. आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती साखर जे आयुक्त आहेत आणि ऊसतोड कामगारांचं महामंडळ आहे त्यांची आम्ही बैठक घेतल्या, 2 बैठका घेतल्या. संजय शिरसाट साहेबांशी पण बोलले मी. 100 कोटी रुपये त्यांना प्राप्त झालेले आहेत ऊसतोड कामगार महामंडळाला. तर त्याच्यात मी त्यांना हेड्स टाकायला सांगितले. त्यांनी आता फक्त अपघात झालेल्या लोकांना 5 लाख रुपये एवढंच ठेवलेलं आहे. तर मी त्यांना 2-3 सूचना दिल्या आहेत की ऊसतोड कामगारांच्या मुली, ऊसतोड कामगार महिला जेव्हा कामाला जातात तेव्हा आणि गावी असतात तेव्हा कायम त्यांना ते सॅनिटरी पॅड्स मोफत पुरवणं हे काम ऊसतोड कामगार महामंडळाने करावं. दुसरं त्यांची आजारपण आणि तपासणी करून घेण्यासाठी काही औषध उपचार लागला तर ती व्यवस्था करावी. आणि ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नासाठीचा हेड त्यांनी त्याच्यात तयार केला पाहिजे जेणेकरून जो त्यांना निधी मिळेल त्यातून त्यांच्यासाठी म्हणून खर्च करता येईल. आणि शासन त्याच्यावर सकारात्मक अजून थोडा वेळ लागेल, 1-2 महिने. पण मला असं वाटतं की सरकार ते स्वीकारेल आणि त्या कामामध्ये वसतिगृह सुरू झालेली आहे ठिकठिकाणी आणि त्या वसतिगृहांच्या मध्ये सुद्धा सुरक्षितता असावी. आणि साखर आयुक्तांनी सुद्धा तयारी दाखवली आहे की काही ठिकाणचे म्हणतायत लोक की आम्ही यांना सगळी व्यवस्था करतो, पण मग ते परत यायला तयार नाही, मग ते तिथेच राहते. त्यामुळे फार मोठा राज्याचा सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळे याच्यात मला असं वाटतं की ऊसतोड कामगार महामंडळाच्या बरोबर जे ऊसतोड कामगारांचे नेते आहेत त्यांनी थोडंसं सहकार्य केलं आणि काही मार्ग दाखवला तर काही तोडगा आणि आपल्याला परिस्थिती बदलली. काही मगाशी साक्षी कामगारांच्या संदर्भाने निवेदन करताना आपण एक वाक्य वापरलं, काही विशिष्ट महाविद्यालयांमध्ये गुंडांची टोळकी निर्माण झालेली आहे तर त्यातून असे प्रकार घडतात. मग अशा ज्या काही विशिष्ट महाविद्यालय आहेत त्या संदर्भाने त्यांच्यावर जबाबदारी निश्चितीचं किंवा आता काही निर्देश, काही सूचना आपण प्रशासनाला दिल्यात का किंवा सरकारला आपण काही सांगणार आहे? त्याच्यासाठी मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघांची एकत्र मीटिंग घेतली आणि सगळ्या महाविद्यालयांच्या मध्ये एक बडी कॉप म्हणून म्हणजे महिला पोलीस एक आणि तिच्याबरोबर 1250 मुलींचा गट जोडलेला अशा प्रकारची पथक करून जेणेकरून मुलींना पोलीस स्टेशन मध्ये न जाता सुद्धा ती एखादी छेडछाड पळवू शकतील. दुसरं, मुलींच्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर मी आपल्या मार्फत देते की निर्भयपणाने त्यांनी तक्रार करावी. आणि तिसरं म्हणजे चुकीची मैत्री किंवा अयोग्य ठिकाणी विश्वास टाकल्यामुळे विश्वासघात होतो. अशा वेळेला समुपदेशन किंवा विश्वासाने आई वडिलांना सांगता येईल अशा प्रकारचं वातावरण सुद्धा महिला संस्थांच्या बरोबर पुरुष वर्गाने सुद्धा करावं असं माझं म्हणणं आहे. कारण बऱ्याच वेळेला वडिलांना कळायला नको म्हणून आई मुलीपाशी तो विषय ठेवून देते. आता पिता महांनी पण जरा जबाबदारी घ्यावी. का उभे राहिलं नाही, पिता म्हणतात एकदम मुलीच्या अपमान किंवा पडून जाण्यामध्ये पुरुष वर्ग जेवढा कुटुंबामध्ये त्यांना काय शिकायचं असेल, कधी लग्न करायचं असेल या गोष्टींमध्ये समजूतदार भूमिका घेईल एवढा एखाद्या प्रश्न सोपा होईल एवढंच मला नम्र म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट होते. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर दोघे भाऊ जे आहेत ते एकत्र येण्याची चर्चा होतात, त्याची मनोमिलनाची बातमी देखील होते. मात्र या संपूर्ण घटनेकडे कसं पाहताय आणि एकनाथ शिंदे गटामध्ये कुठेतरी अस्वस्थता बसली असं देखील बोललं जातं या भेटीनंतर? मला याच्यावरती काही भाष्य करायचं नाहीये. याचं कारण असं की काही गोष्टींची उत्तरं काळ देत असतो. पुढच्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल काय होते. कारण 19 वर्ष तर गेलेली आहेत. आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं त्यांना आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं त्यांना. आता परत पुढे काय होईल काय नाही त्याच्यावर बोलणं एवढं म्हणजे मी सामान्य सैनिक आहे त्यामुळे मी काही त्याच्या भाषेत प्रश्न काढला मी महिलांना की बीड जिल्ह्यामध्ये बालविवाह झाल्याचे यापूर्वी खूप समोर आले, परंतु आजही घडीला अगदी 15 वर्षाच्या मुलींची सुद्धा गर्भवती म्हणून नोंदणी झाली. इतर जिल्ह्यांमध्ये एखादी महिला 18 वर्षाच्या आधी प्रसूतीला गेल्यानंतर तेथील डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल होतात. मागच्या वर्षभरात 28 गुन्हे दाखल आहेत. परंतु बीड जिल्ह्यात अद्यापही 18 वर्षाखालील महिलांची प्रसूती जिल्हा रुग्णालय किंवा इतर रुग्णालयात होते आणि ते प्रेग्नेन्सी म्हणजे शासन दरबारी होते तरी सुद्धा काहीच कारवाई होते. किंवा हे बालविवाह आहे किंवा जी स्थानिक पातळीवरची जी समिती आहे सरपंच ग्रामसेवक यांच्याकडनं दुर्लक्ष होते. बालविवाह होणं हा गुन्हा आहे.
पण तो बालविवाह एकदा होऊन गेला आणि ती मुलगी विवाहित झाली तर त्याच्यानंतर तिने पालन होऊ नये असा काही गुन्हा नाही आहे झालेला. म्हणजे आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या मुलीला प्रसूतीच्या संदर्भामध्ये आपल्याला मदत केलीच पाहिजे. कारण तिची एवढं ज्ञान नाहीये की ती सध्यालाच नाहीये ना मुलगी जी आहे ती, त्यामुळे त्याच्यात पक्षू कसा होणार. संवेदना आणि मानवता असेल तर याचं धोरण राज्यभराचं एक समान असायला हवं. काही जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल होतात, काही जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल होतात आणि काही जिल्ह्यांमध्ये नाही होत. कुठंतरी एक समान धोरण असावं ना. संवेदना दाखवावी लागते. चंद्रशेखर धर्माधिकारी न्यायमूर्ती होते ते सांगायचे कायद्याची परिस्थिती पत्रावळीवरच्या धोरणासारखी असते, ज्या बाजूने जास्त वजवली तिथे तो पलटतो. त्यामुळे समाजाचा जर का सहभागच नसेल या विषयात तर मग अशा गोष्टी होतात. पण ते योग्य नाहीये. तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. बालविवाह झाले तर ते नोंद होऊन त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई झाली पाहिजे. लग्न मोडायला मुलीच शेवटी आणि 112ला फोन करून थांबवतात. अशी सुद्धा उदाहरणं मला दिसलेली आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते. पण त्याच्यात होतं काय की तो मुलावरती लग्न करायला उभा आहे, त्या लग्न झालं असेल तर पक्षो लागतो. म्हणजे त्यांना काय अत्याचार झाले नाहीये पण लग्न केलं त्यांनी. थोडस काही गोष्टीमध्ये बघा आता 498 मध्ये अशा केसेस झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये दोघांनाही वाटतंय की आता हे पूर्वीचं विसरून जाऊन राहावं. तर अशाला कोर्टाने असे निकाल दिलेले आहेत आमच्या केसेसमध्ये काही आम्ही चालवलेल्या म्हणजे मदतीने की 6 महिने वर्षभर केस प्रलंबित ठेवा. दर महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये कोर्टासमोर येऊन सांगा कसं तुमचं चाललंय ते समुपदेशकाला. आणि मग वर्षभर जर का हिंसेशिवाय राहिले तर मग दोघं 498 प्रलंबित राहील, काढून घेणार नाहीत आणि नॉन कॉम्फर्टेबल ऑफेन्स आहे पण पुढे चालवणार. म्हणजे तिथे मानवी भूमिका कोर्ट घेतं. त्यामुळे असं जिथे वाटते की मुला मुलीला नांदायचं आहे आणि की पॉक्सो लावणं हे काही दोघांच्या संज्ञान होईपर्यंत त्यांना वेगळं राहावं लागेल, नंतर ते संसार करू शकतात. 15 वर्षाच्या मुली सुद्धा आता गर्भवती आहेत. गर्भवती आहेत म्हणजे मुळात मुद्दा असा आहे की आपण प्रबोधनात कमी पडतोय असा अर्थ आहे त्याच्यामध्ये. कमी म्हणजे तिथून येऊन पुढे पण लग्न करतायत, आम्ही कमी पडतोय असं नाहीये. बीड शहरामध्ये 3 गोष्टी खूप लोक कव्हर करतायत. पहिली गोष्ट म्हणजे कॉफी शॉप, दुसरी स्पा सेंटर आणि तिसरं जे आहे हे लॉजिंग वाले जे हॉटेल आहेत ते. बरं याच्याकडे त्या कॉफी शॉप मध्ये फक्त कॉलेजच्या तरुण नाही येत, शालेय विद्यार्थी जे आहेत 18 वर्षांच्या खाली त्या विद्यार्थी येतात, ते विद्यार्थी येतात. लॉजिंग जे हॉटेल आहे तिथे आधार कार्ड घेतलं जातं, पण ते आधार कार्ड जे आहे ते 18 वर्षांच्या खाली जे आहेत युवक युवती त्यांनाही तिथे एंट्री करून रूम दिली जाते. स्पा सेंटर स्पाच्या नावाखाली वेगळे अनैतिक कृत्य इथे चालत राहतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी एखादा युवक म्हणा किंवा युवती म्हणा आत्महत्येसाठी प्रवृत्त होतो. कॉफी शॉप मध्ये भेट झाल्यानंतर त्याचं रूपांतरण रिलेशनशिप मध्ये येतं आणि या गोष्टीमुळे ते मालक तर दुजोरा करतातच या गोष्टीला, पण बीड शहरातील पोलीस प्रशासन सुद्धा याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, पोलीस प्रशासनाने लक्ष द्यायला कोणीतरी तर कंप्लेंट केली पाहिजे, पालकांनी केली पाहिजे, शिक्षकांनी केली पाहिजे, कोणीतरी तर केलं पाहिजे. शाळेच्या युनिफॉर्म मध्ये लोक हॉटेलमध्ये जाऊन राहतात मुलं मुली हे बघून पोलिसांनी जाऊन त्यांना सांगायचं पालकांना की तुमची मुलं हॉटेलमध्ये राहायला आलेली आहेत. तर पालक आहेत, माझं तर साधं म्हणजे मुला मुलींनीच पुढाकार घ्यावा या विषयांमध्ये की असं घडता कामा नये. कारण शेवटी असे आयुष्य बरबाद त्यांचं होतं अनेक गोष्टींमुळे. दुसरं बाहेरच्या चित्रपटाच्या दृष्टीमुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये स्वातंत्र्याची लाट आहे. त्याच्यामध्ये जो त्याला विरोध करेल तो मॉरल पोलिसिंग झाला, म्हणजे तो समाजाचा शत्रू झाला. त्याच्यामुळे या वैयक्तिक बाबतीमध्ये आपण बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतः निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. इथेच तर संस्काराचं महत्व आहे असं म्हणतात. पोलिसांनी जिथे दखल घ्यायची तिथे दखल घेतील, पण रेट टाकून 2 दिवस बंद होईल परत सोर्स चालू राहतोय ना त्याच्यामध्ये. आणखी एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ. आता कामगार महिला काढला म्हणून राज्याने अस्मिता योजना नावाची एक योजना सुरू केली होती 2014 मध्ये. ही शालेय विद्यार्थिनी आणि महिलांना बचत गटांमार्फत 5 रुपयांसाठी क्रेडिट कार्ड द्यायची योजना 5 वर्ष झाली बंद आहे. आणि दुसरी बाब सरकारी ग्रामविकास साहेबांनी 1 रुपयात सॅनिटरी पॅड द्यायची घोषणा केली होती. अस्मिता योजना बंद झाल्यानंतर 60 लाख महिलांना आम्ही देऊ म्हणून. तर ती योजना प्रत्यक्षात सुरूच झाली नाही, फक्त घोषणा झाली. आणि आता परिस्थिती अशी आहे की बीडमध्ये जे कर्करोगासाठीचं स्कॅनिंग मागच्या आठवड्यात झालं, 16,000 महिला कर्करोगाच्या पहिल्या स्कॅनिंग मध्ये पात्र ठरल्या आहेत की त्यांची पुढची तपासणी आवश्यक आहे. हे कॅन्सर गर्भाशयाच्या आणि गर्भाशयाच्या दुखाचे आहे. तर आपण त्या सूचना द्याल उपसभापती म्हणून सरकारला त्याच्याबद्दल आम्ही सूचना दिलेली आहे.
मुळामध्ये आता हे सगळं जाहीर बोलणं खरं तर ऍक्च्युली मला सुद्धा ते बरोबर वाटत नाही, कारण ऐकणाऱ्या माणसाच्या डोक्यात किती आरोग्य साक्षरता गेलेली आहे मला खरंच कळत नाही या सगळ्या. आणि आपण वारंवार या सगळ्या चर्चा करतो आणि मला तर असं वाटतं की त्याचा अजून काहीतरी वेगळा परिणाम होतो प्रकारे. त्यामुळे याच्यासाठी कोणती आरोग्यविषयक साधनं वापरायची याच्यावरती आम्ही विचार केलेला आहे, त्याच्यावरती आम्ही सूचना पण केलेल्या आहेत आणि त्यामधले जे तज्ज्ञ असतील त्यांच्यासमोर त्याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आंबेडकरांनी कॅन्सर डिटेक्शनच्या साठी ते करणं कॅन्सर डिटेक्शन, पण प्रिव्हेन्शनसाठी 16 ते 18 वयोगटातल्या मुलींसाठी व्हॅक्सिनची मोहीम सरकारने सुरू केलेली आहे. ती फार स्तुत्य आहे, महत्वाची आहे आणि बाकीच्या याच्यामध्ये कॅन्सर निघाला तर त्याच्यावरती आपल्याला योग्य ती कार्यवाही करण्याशिवाय मार्ग नाहीये. पण आम्ही सगळीकडे शिवसेना महिला आघाडीत आमचा प्रयत्न चाललेला आहे की प्रत्येक आलेली महिला जी आहे, आणि माझी तुमच्या मार्फत ही पण विनंती राहील, लाडक्या बहिणी ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये 2.25 कोटी, तर त्यांनी सुद्धा स्वतःची आरोग्य तपासणी करून घेऊन रक्ताचं प्रमाण, कॅल्शियमचं प्रमाण, त्याच्यानंतर बाकीची सगळ्या आरोग्यविषयक दक्षता या सुद्धा तपासल्या पाहिजे, जेणेकरून त्यांचं आयुर्मान वाढेल. आणि आमचा प्रयत्न असा चाललाय की या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी म्हणजे टीका चालली आहे, गैरसमज पसरवणं, पण लाडक्या बहिणी विकासाचे दूत होत आहेत हे सुद्धा आम्ही पाहिलं. मला असं वाटलं होतं आधी पत्र लिहिल्यावरती की भगिनी जी आहे ती लाडकी बहीण कॅटेगरीतली असेल की तिने पत्र साहेबांना लिहिलं, पण त्यांना मी विचारलं तर त्या म्हणाल्या मला काही त्याचा फायदा मिळालेला नाहीये, परंतु माझा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून मी त्यांना लिहिलं. आणि त्यामुळे हा जो विश्वास आहे तो विश्वास तुम्ही सुद्धा लाडके भाऊ आहात लक्षात घ्या, आणि त्याच्यामुळे त्यासाठी काय काम करता येईल ते आपण सगळे म्हणून जरूर प्रयत्न करूया. चांगली सूचना. युवा कार्य परिषदांतर्गत बीड जिल्ह्यातील अनेक तरुणांना 6 महिने सांगितलं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी मागच्या आदेशामध्ये 5 महिने वाढून देतो, 11 महिने करतो असं बोललं. मात्र बीड जिल्ह्यातले सर्व युवा कार्य जे काही मुलं घेतले होते ते पूर्ण कार्य कसं केलं आणि ते कसं थांबलं प्रकरण 5 महिने वाढलेच नाही, त्याबद्दल सरकारला काय सांगायचं? ते सरकार मला तुमचं पेपरच पाहिजे नाही, आढावा काय घेतलाय युवा कार्य परिषद बरोबर आहे, पण आपण बरोबर आहे. मी समजा शिवसेना महिला आघाडीच्या महिलांची पदवी देते आणि मी त्याला सांगितलं तुम्हाला 2 वर्षाच्या ऐवजी 1च वर्ष ठेवते, काहीतरी मी पुढच्या वर्षभरात कामाच्या बद्दलची योजना आखली असेल ना. ते नियुक्ती करतात त्यांनी त्याचा काय निकष लावले ते त्यांना कल्पना असेल, तर जेव्हा फडणवीस साहेब येतील ना त्यावेळेला तुम्ही त्यांना विचारा. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.